तांगडे अविनाश सर गेले गेले रजनी गेली गेले गेली हे चला 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 आपण मस्तपैकी सेलिब्रेट करू शकतो या 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 ये आदिती कॉंग्रॅच्युलेशन्स अभिनंदन अभिनंदन वाह यशाच्या दिशेने वाटचाल पुन्हा एकदा अभिनंदन ए उत्तमा मला वाटतं सरांनी हिला पारखलं म्हणजे हिच्यातले टॅलेंट सरांनी ओळखले कॉंग्रॅच्युलेशन्स अगं प्रमोशन झालंय तुझं नोकरीवरून काढून टाकल्यासारखा चेहरा का केलायस हो मॅडम हे सगळं एवढं अचानक झालं की तिला काय बोलावं सुचतच नसेल हो ना अदिती बाय द वे कॉंग्रॅच्युलेशन्स आदिती मॅडम या नव्या प्रोजेक्टच्या फाईल्स आहेत सरांनी तुमच्या टेबलवर ठेवायला सांगितलं ठेवू का ते उत्तम बरं झालं ना रजनी नाही येते का ग का काय का या ना त्या कारणावर उगाच आदितीला टोमणे मारत असते सोडा होत्या रजनीला गेली ना आता ती हे आदिती तुला प्रमोशन मिळालंय ग सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे मस्त पैकी पार्टी तर होणारच पण काय आता ही पार्टी माझ्याकडून असेल कारण अदितीचं प्रमोशन झाल्याबद्दल जितका आनंद तिला झालाय ना तितकाच आनंद मला सुद्धा झालाय सो फ्रेंड्स लंच मध्ये तुम्हाला जे काय हवे ते बिंदास मागवा पिझ्झा पिझ्झा मागूया मलाही चालेल विथ एक्स्ट्रा चीज काय मला तर काहीही चालेल या आनंदाच्या प्रसंगी ना मला कारल्याचा पिझ्झा सुद्धा मी आवडीने खाईन काय आणि हो पिझ्झा नंतर ना माझ्याकडून सगळ्यांना आईस्क्रीम काय पैसे आहेत ना हो चल आपण रिसेप्शन वर जाऊया नैनाच्या डेस्कवर आहे मेनू कार्ड चल चल एक पण ऐक ना गोडाचा शिराही मागूया हो ग बाई मागवूया देवासमोर ठेवते चला 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 अभिनंदन मिस दाभोळकर आदिती प्रमोशन झालंय तुझं चेहरा का असा पाडलायस जे खरंच मला ह्या सगळ्याची कल्पना नव्हती मला माहित नव्हतं नाही कोणी नाही मला खरंच माहित नव्हतं असं काहीतरी होईल मी रेजिग्नेशन लेटर द्यायला गेलेही होते सरांच्या केबिन मध्ये पण सरांनी ते घेतलंच आदिती रिलॅक्स प्लीज काय चाललंय तुम्हाला एक्सप्लेनेशन का देतेस मी तुला काही विचारलंय का नाही मग प्रमोशन मिळणं चांगली गोष्ट आहे एका अर्थी बरंच झालं ना तू राजीनामा दिला नाहीस ते पण तोच द्यायला मी सरांकडे गेले होते जयराम अजून कॉफी घ्यायची का तुम्हाला मला कॉफी नाही नको जुई काय बोलायचं होतं का हो चांगला उभा होता ना तो इथे कशाला त्याला कॉफीची आठवण करून दिलीस अगं पण त्यांना अजून कॉफी नको असेल म्हणून तर गेले ते आणि तसंही मला वाटलं तुला काहीतरी बोलायचंय अरे हो मला खूप आनंद झाला तुला प्रमोशन मिळालं काँग्रॅट्स तू रजनीच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊस तू तुझं काम केलंस तुला प्रमोशन मिळालं आदिती मला आणखी एक गोष्ट सांगायची तुला मला सांग तुला खूप बोलायचंय खूप म्हणजे खूप
जर काही शब्दच सुचत नसतील तर तर शांत राहावं. म्हणजे तेच जे मला वाटतंय. जुई, मला काहीही कळत नाहीये. अगं ते एन्व्हलप जे जयने मला दिलं होतं त्याचं काय? त्यात काहीच नव्हतं, रिकामं होतं. तू ते उघडून पाहिलंस? हो. खरंच काही नव्हतं? तसं बघायला गेलं तर त्यात खूप काही होतं, रिकामं असून सुद्धा. अगदी शांत, खूप काही बोलत असल्यासारखं. तू कॉफी घे ना. अगं तू जयचा मग आहे. तू माहितीये. अगं जय कॉफी प्यायलाच नाहीये. कळतंय, मला सगळं कळतंय. मग रिकामा, एन्व्हलप रिकामा. मला कळतंय या रितेपणात काय आहे. काय आहे? जे बोलता येत नाही, जे लिहिता येत नाही आणि जे व्यक्तही करतायत. आदिती, काय म्हणायचं असेल ग त्याला? जुई घे. माझी काही कामं पेंडिंग आहेत. ओके ओके. तिलोत्तमा मॅम, पार्टीसाठी थँक्स. ए थँक्स कशाला? अशा गुड न्यूज नेहमी मिळणार असतील ना तर माझ्याकडून पार्टी कधीही. फाईल. कसली फाईल? अरे फाईल फक्त निमित्त आहे. अभिनंदन, सेलिब्रेशन मस्त. आणि पिझ्झा तो वाह क्या बात आहे. अरे मी माझ्या मुलांना सांगतोय की बाहेरचं खाऊ नका, आणि या आनंदाच्या भरात मीच पिझ्झावर हात मारला. पण मला खूप आनंद झाला. पिझ्झा खाल्ल्यामुळे? नाही रे, आधी तिला प्रमोशन मिळालं म्हणून. आता मी राजीनामा दिला असता तर हा आनंद मी सेलिब्रेट करू शकलो नसतो. पण मला खूप बरं वाटतंय. आता तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. प्लीज. आता आधी तिला प्रमोशन मिळालं. काय करताय? आधी तिला प्रमोशन मिळालं म्हणजे तिला पगार वाढ मिळणार. काका प्लीज हळू बोला ना, ऐकेल कोणतरी. अरे कोण ऐकणारे आहेत ऐकायला? हे बघ ते बघ आईस्क्रीम खाण्यात बिझी आहेत. कोणाचं लक्ष नाहीये. आणि किती मोठ्याने बोलल्यानंतर ऐकायला जातं. आणि किती हळू बोलल्यानंतर ऐकायला जाणार नाही याची प्रॅक्टिस केली आहे. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुला सुद्धा बरं वाटतंय ना आधी तिला प्रमोशन मिळालं म्हणून? काका अरे जरा हळू बोला ना. अरे आता खालच्याच पट्टीत बोलतोय, ऐकायला जातंय का? पण आता तुझ्या मनावरचा ताण हलका झाला असेल. आता तू तुझं लोन फेडू शकतोस. आणि अण्णांना सुद्धा खूप बरं वाटेल आधी तिच्या प्रमोशनचं ऐकल्यानंतर. काका पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? तुला म्हणजे? नाही म्हणजे मला काय फायदा आहे त्याचा? मला काही इंटरेस्ट नाही येतात. तर तिचं ती बघेल ना. जय तू जळतोयस तिच्यावर. मी का जळेन उगाच? तिचं प्रमोशन ती बघेल ना. अरे पण ती तांगड्यांचं काहीतरी काम आहे आपल्याकडे. ते तांगडीने जाऊ दे. हा माणूस कधी येतो हेच विसरतो मी. काय? हा काय? ते लग्न नाही लग्न नाही. काय बोलले? नाही काही नाही, लग्न नाही म्हणतात. नाहीच लग्न नाहीच. लक्ष देऊ नका त्यांच्याकडे. खोटं आहे सगळं. काय
खोटं आहे सगळं. लग्न नाही. नाही लग्न नाही. अरे बापरे, हे पुन्हा बडबडायला की काय? परमेश्वरा, तांगडे हा. सर परत येणार आहेत का? काय महत्वाचं काम होतं का? हो. आता तुमच्या समोरच मगाशी गेले ना, अजून आले नाहीत परत? म्हणजे उद्याच येणार आहेत? उद्याच बोला तुम्ही. खूप महत्वाचं काम आहे का? हो. मला त्यांच्या घरचा पत्ता माहित आहे. तुम्ही घरी जाऊन भेटा ना. म्हणजे खूप महत्वाचं काम असेल तर घरी जाऊन भेटा, मी येतो तुमच्या बरोबर वाटल्यास. नाही नाही नाही, नको, थँक्यू. राहिलं. ए उत्तमा, आदितीचं प्रमोशन झालं हे बरं झालं ना? आता गाठी भेटी वाढतील, ओळखता येईल एकमेकांना. मला काय वाटतं माहितीये का, आदितीमुळे सरांचेच नाही तर देव टूर्सचे पण 2चे 4 हात होतील. येतील हा सर उद्या आदिती? उत्तमा, आज तू पार्टी दिलीस खरी, पण मी काहीतरी गोडाचं करून आणेन. तुम्ही चिरोटे आणा, चिरोटे. अय्या, मला नाही बाई बनवता येत चिरोटे वगैरे. मला माहिती ना, मी सांगतो रेसिपी. बरं, मग नक्की आणेन करून. मला तुझ्याशी बोलायचं आहे. इथे नाही बोलू शकत आणि काका घरी बोलू देणार नाहीत. आज बाहेर थांबूयात. हॅलो. हा वहिनी बोला. अगं सकाळपासून तुला उचकी लागते का ग? वहिनी नाही का, कोण जाणे. अण्णा सकाळपासून तुझीच आठवण काढतायत बघ. का वहिनी, काय झालं? अण्णा बरे आहेत ना? अण्णा बरे, त्यांना काही झालं नाही. अगं पण त्यांना सकाळपासून मटकीची उसळ खावीशी वाटते. म्हटलं त्यात काय, मी बनवून देते. पण नाही, त्यांना त्यांच्या लाडक्या सुनेच्या हातचीच उसळ खायची. हे पण खरं सांगू का ग, तुझ्या हातची चव नाही ग बाई माझ्या हाताला. वहिनी मी नाही म्हणजे मला मला कळतंय ग, दगदग होत असेल ना तुझी. मी म्हणाले ना अण्णांना की अण्णा, उसळ बनवण्यासाठी तुम्ही आदितीला का बोलवताय? म्हणजे तू आता बघ, दमून भागून ऑफिस मधून इथे येणार एवढ्या लांब, मग तू उसळ बनवणार? हा, तर राहू दे. नाही, मी सांगते अण्णा, आज तू काही येऊ नकोस. एक काम कर, उद्या सकाळी लवकर ये आणि बनवून जा. नाही नाही वहिनी, मी बघते. काय बघतेस? संध्याकाळचा तो ट्रेनचा जीव घेणा प्रवास सोपा आहे का? आणि तुला अण्णांचं माहितीच आहे ना, म्हणजे आता त्यांना उसळ खावीशी वाटली, उद्या बनवली आणि नाही खावीशी वाटली तर
जाऊ देत राहू देत, तू काही विचार करू नकोस त्याचा. हा ठेवते मी. हा वहिनी मी येते आज. ठीक आहे ये. ए आदिती येणारच आहेस ना, ते काम कर, स्टेशनवर बघ छान मोड आलेले ना मटकी मिळतात, त्या घेऊन ये आणि येताना पाव पण आणा. बाय. काय ग काय प्रमोशनच्या आनंदात तू ऑफिसमध्येच मुक्काम करणार आहेस? काका अहो तसं काही नाहीये. अरे गंमत केली ग. निघणार आहात ना? हो. जय कुठे आहे? तो फ्रेश व्हायला गेलाय. खरं तर मला त्याच्याशी जरा बोलायचंय. मग जाता जाता बोला की. हो पण आम्ही एकत्र जाणार आहोत का नाही हेच मुळात माहित नाही. म्हणजे मी विरारला जाणार आहे, त्याला तेच विचारायचंय की तोही येतोय का विरार. म्हणजे विरारला तुम्ही टॅक्सीने जाणार आहात? टॅक्सीनी? बापरे नाही ट्रेनच परवडेल. ट्रेनने विरारला? हो. यावेळी अगं गर्दी किती असे माहितीये का तुम्हाला? त्याला शिरायला तरी जागा मिळेल जेंट्स मध्ये, पण लेडीज मध्ये याला कोणी घेणार नाही. आणि समजा तुम्ही चुकून मागून शिरलात, गर्दीत बोलणार कसे? याच्या होला दुसरीकडनं कुठून तरी नाही उत्तर यायचं. कशाला ताळमेळ नसतो तिकडे. म्हणजे त्याला बोलायचं असेल एक आणि तू काहीतरी वेगळाच अर्थ काढशील. मग कसं बोलणार तुम्ही? काय दमशरस खेळणार की काय? म्हणजे काका कसं बोलणार तुम्ही? अहो बोरिवली नंतर गर्दी कमी होते. दहीसर नंतर. बरं दहीसर नंतर गर्दी कमी होते तेव्हा एकत्र भेटून बोलू. तुमचं कसं सगळं ठरलेलं असतं ना. काय ग तर तुझा पण इथेच मुक्काम आहे की काय? नाही मी पण निघते. मग निघा लवकर, निघा घरी पोचा लवकर. हा मी पण निघतोय. आज मुलीने माझी आवडीची बटाट्याची भाजी केली. अरे वा. चला येतो. आदिती माझं काम होतं तुझ्याकडे. एक फेवर करशील? बोल ना. आज तुला प्रमोशन मिळालं, एवढा आनंदाचा दिवस आहे. मला माहितीये तू आज मला नाही म्हणणार. अगं बोल तर. आज मला जय बरोबर एकटीला जायचंय. काय? म्हणजे मला त्याला विचारायचंय, त्याने मला एकटीला एन्व्हलप का दिलं? म्हणजे त्याला नक्की काय सांगायचं होतं मला? मला माहितीये आज तुला एकटीला जावं लागेल. आय एम सो सॉरी. अगं प्लीज आजचा दिवस काहीतरी बहाणा करून पुढे जा ना प्लीज. जुई जुई अगं आज ना मला जरा एक महत्वाचं काम आहे. दुसऱ्या बाजूला आहे. मी निघू? अगं पण बरं नाही निघत मग. नाही तुझं काम आहे ना महत्वाचं. एक काम कर, तू पुढे जा, मी जाईन एकटी. ती गेली. आता आपण दोघं निघूयात.
जुईनी आग्रह केला म्हणून निघावं लागलं. मला तुझ्याशी बोलायचं होतं पण विरारला जावं लागलं. खरंच सॉरी. कोणाचा मेसेज आहे? ते मोबाईल ऑपरेटर्सच्या ऑफर्स होत्या. मग ठीक आहे. काय? नाही म्हणजे मेसेज आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर सतत फोन करून करून पिडतात ना, म्हणून म्हटलं. जय, तू मला एक एनव्हलप दिलं होतंस, त्यात तुला काही ठेवायचं होतं का? की एनव्हलप ते कॉफी मशीन जवळ दिलं होतं तेच ना? हा हा अगं ते तिथे पडलं होतं म्हणून दिलं. म्हटलं वाया कशाला घालवा. तुला मी म्हंटल ना जपून ठेव. नीट जपून ठेवलंयस ना? निघूयात आपण. सावकाश सावकाश. काय